यूट्यूब फॅमिलीला हा प्रश्न विचारायचा आहे, मुलीसाठीच का कन्यादान हा शब्द निघाला? कन्यादान, तिचं लग्न करून तिला नवऱ्याच्या घरी पाठवले जाते. लग्न करून नवरा का नाही तिच्या घरी येऊ शकत? ही पद्धत का नाही काढली? नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर नवऱ्याकडे काही चुकी झाली की नवरा बोलतो जा तुझ्या माहेरी, आणि माहेरी आल्यानं 4 दिवस झाले की 5व्या दिवशी बाप म्हणतो जा तुझ्या नवऱ्याच्या घरी, किती दिवस इथे राहणार? आमची काही इज्जत आहे की नाही? त्या मुलीने काय करावं आणि कुठे जावं अशा वेळेला? पण कधी कोण हा प्रश्न करत नाही, तू सासरी सुखी आहेस ना? माहेरची तुला विचारतायत ना? त्यांचं प्रेम आहे ना? मला म्हणजे आज जे या मुलींच्या बाबतीत जे घडतं ते का आणि कशासाठी, मला खरंच हा प्रश्न पडलेला आहे. का हे लोक समजत नाही की बाबा मुलीला जेवढा नवऱ्याकडे अधिकार आहे तेवढाच वडिलांकडे पण तेवढाच अधिकार असावा, आणि जेवढा वडिलांकडे आहे तेवढाच नवऱ्याकडे पण असावा. वडिलांनीही विचारलं पाहिजे की नवऱ्याला की माझ्या मुलीला काय त्रास होतोय, का ती एवढी अपसेट आहे, काय तुमच्या घरातले त्रास देतात, किंवा नवऱ्यानेही विचारलं पाहिजे माहेरचे तिला प्रॉब्लेम्स काय आहेत, काय झालं तुमचं, असं का नाही विचारत?